देवाभाऊंचं राज्य आल्यानंतर सर्वत्र लाडक्या बहिणींचे राज्य आले. धुळे महापौरपदी लाडकी बहीणच विराजमान होईल असं विधान मंत्री जयकुमार रावल यांनी केलंय. बरोबर, देवाभाऊंचं राज्य आल्यापासून सगळ्या लाडक्या बहिणींचं राज्य चालू आहे. कारण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ, आणि म्हणून कोणीतरी लाडकी बहीण ही महापौर बनणार आहे. याच्यासाठी सर्व भाऊ, मग त्याच्यामध्ये देवाभाऊ, गिरीश भाऊ, जयकुमार भाऊ, अनुप भैया या सगळ्यांना आनंद आहे. कणकवलीत हळवल येथे लक्षवेधी फलक पाहायला मिळते. समान मत समान किंमत, शहरातील मतदारांचा ग्रामीणमधील मतदारांवर अन्याय नको असा विषय कणकवलीतील बॅनरवर आहे. आणि हा बॅनरचा विषय आता चर्चेचा विषय झालाय. महापौर पदाच्या आरक्षण सोडतीचा कारभार चुकीचा असून एसटी महिला आरक्षण सोडतीची अपेक्षा होती. आरक्षण सोडत विशिष्ट समाजावर अन्याय करणारी अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी टीका केली आहे. एसटी किंवा त्या प्रवर्गातले एक आहे, त्याला पण अन्याय होतो ना. शेवटी म्हणजे तुम्ही 3चा नियम केला तर याचा अर्थ हा होतो तर तिकडे एसटी समाजाला कधी न्यायच नाही मिळणार. ते चुकीचं आहे. पारदर्शकता असेल, सगळं असेल, पण नियम चुकीचा आहे, एखाद्या समाजावर अन्याय करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.